नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD डिपार्टमेंट जे आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे. सिलेक्शन यादी लागलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर ही जी यादी आहे ती टोटल 11 पदांकरिता लागलेली आहे वेगवेगळी. त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर ज्युनियर, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, त्याच्यानंतर ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी, असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी, गार्डन सुपरवायझर टेक्निकल, लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल, सीनियर क्लर्क नॉन टेक्निकल, ड्रायव्हर, क्लीनर आणि प्यून या 11 पदांकरिता हा निकाल लागलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं की ऑलरेडी सिव्हिल ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी कॅटेगरीनुसार कट ऑफ आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तुम्हाला माहिती दिली आहे. आता काय करू तर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाकरिता जी आहे त्याची माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये टोटल जर बघितले तर 1102 विद्यार्थ्यांची ही पहिल्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. आता काय करूयात आपण की एक करून काय करतो की कट ऑफ पाहूयात आपण की एक्झॅक्टली कट ऑफ किती लागलेला आहे कॅटेगरीनुसार. तर ओपन जनरलचा कट ऑफ आहे पहिला बघूयात आपण. ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो बघूयात. ओपन जनरलसाठी जर पाहिलं तुम्ही ओके, तर ओपन जनरल अगेन्स्ट पीटी घेतलेला आहे. लक्षात घ्या अगेन्स्ट पीटी आहे. तर यांचा जो जो 222 विद्यार्थी घेतलेले आहेत टोटल ओपन जनरलसाठी. तर बघा पार्ट टाइम ग्रॅज्युएट भेटला नाही म्हणून यांना ओपन म्हणजे ओपन कॅन्डिडेटला दिलेल्या आहे पार्ट टाइमची जागा. तर याच्यामध्ये बघा तर हा कट ऑफ जो लागला आहे तर 164.2768 एवढा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर ओपन फिमेलचा कट ऑफ बघत आपण ओपन फिमेलसाठी. तर ओपन फिमेलचा कट ऑफ जो आहे 179 विद्यार्थिनी आहेत सिलेक्टेड. तर याच्यामध्ये बघा 156.9142 एवढा कट ऑफ राहणार आहे ओपन LDS. त्याच्यानंतर जर बघितलं आपण काय करूयात की ओबीसीचा बघूयात आपण ओबीसी. ओबीसी मध्ये ओबीसी जनरलचा कट ऑफ बघत आपण ओबीसी जनरलचा. ओबीसी जनरलमध्ये 74 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये जर बघितला तर कट ऑफ सगळ्यात शेवटच्या विद्यार्थ्याचा आहे तो 161.3003 एवढा कट ऑफ असणार आहे ओपन ओबीसी जनरलसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी बघूयात आपण वुमेन रिझर्वेशन 70 विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये जो कट ऑफ असणार आहे तो 151.9401 एवढा कट ऑफ राहणार आहे एस साठी. त्याच्यानंतर आपण काय करू ती एस साठी बघूयात आपण एस सी कॅटेगरीसाठी एस सी जनरलसाठीचा कट ऑफ पाहिला तुम्ही. तर हा जो कट ऑफ असणार आहे एस सी जनरलचा तो असणार आहे 157.5562 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर एस सी फिमेलसाठी पाहूयात आपण एस सी फिमेलसाठी. तर हा 43 विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये 151.8150 एवढा कट ऑफ असणार आहे एस सी फिमेलसाठीचा. त्याच्यानंतर बघा एस सी झाल्यानंतर ओबीसी झालेले आहे. एस सी झाले एस टी साठी बघा एस टी जनरलसाठी कट ऑफ जो आहे तो बघूयात आपण. तर याच्यामध्ये 43 विद्यार्थी आहेत. तर याच्यामध्ये 148.1960 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघूयात आपण. महिलांसाठी तर टोटल एस-टीमध्ये 30 विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. तर 144.4520 एवढा कट ऑफ राहणार आहे एस-टी LDSसाठीचा. त्याच्यानंतर एन-टीसाठी बघूयात. एन-टी सगळ्यात पहिलं तर बीमध्ये बघूयात आपण. एन-टी बी जनरलसाठीचा. तर याच्यामध्ये 9 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये 157.0459 एवढा कट ऑफ राहणार आहे एन-टी-डीसाठीचा. जनरलसाठीचा. त्याच्यानंतर महिलांसाठी एन-टी-बीमध्ये तर हा असणार आहे 150.3325 एवढा कट ऑफ. त्याच्यानंतर एन-टी साठी पाहूयात आपण. एन-टी सी साठी टोटल 16 विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 151.9 779 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर जनरलसाठी बघूयात आपण. जनरलसाठी एनटीटी 21 विद्यार्थी घेतले त्यात 159.4562 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर एनटी मध्ये टोटल 2 विद्यार्थी आहेत. तर कट ऑफ जो असणार आहे ते 163.5100 असणार आहे. आणि महिलांमध्ये बघूयात आपण. महिलांमध्ये 5 महिला घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये 154.2478 एवढा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बघूयात आपण. ईडब्ल्यूएससाठी ईडब्ल्यूएस स्टार्टिंगला जनरल बघूयात सर्वसाधारणमध्ये. तर 52 विद्यार्थी घेतलेले त्यामध्ये 161.1944 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघूयात. महिलांसाठी 41 विद्यार्थ्यांनी घेतलेत. तर 150.064181 एवढा कट ऑफ राहणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा. तर मी आय थिंक सगळ्या कॅटेगरी तुम्हाला घेतलेल्या आहेत याच्यामध्ये. सगळ्या कॅटेगरी घेतलेल्या आहेत. तुम्हाला फक्त जर बघाल तुम्ही तर पॅरलल रिझर्वेशनमध्ये काही गोष्टी आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला ऑर्फनेज किंवा दिव्यांगमध्ये या गोष्टी तसं स्पेसिफिक येत नाही. त्यामुळे मी काय करत आहे की त्या गोष्टी तुम्हाला देत नाही. आता ओपन पीटीचे पाहूयात आपण. पीटीचे प्रत्येकाचे
ओके. तर ओपन पीटीमध्ये जर बघाल तर 18 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर 91.0970 एवढा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर एस-टीसाठी बघा ते असू शकते की नाहीये. ईडब्ल्यूएस नाहीये. त्याच्यानंतर ते नाहीये जागा. तर हा कट ऑफ होता. अर्थक्वेक अफेक्टेड बाकी वगैरे कॅटेगरीसाठी मी सेपरेटली घेतलेली नाही पॅरलल रिझर्वेशनची. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.